मित्रांनो, आकाश रिअल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण शिकूया की रोज वापरात येणाऱ्या काही शब्दांना तेलुगूमध्ये कसं बोलायचं किंवा कसं बोलल्या जाते. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका, ते पण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया आणि तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिकूया. तर मित्रांनो, पहिला आहे आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की मला थोडी मदत करू शकता का? नाही. का मला थोडी मदत करू शकता का? याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, नाकू कोणचे सहाय्यम చేయగలరా. नाकू कोणचे सहाय्यम చేయగలరా. मित्रांनो, नाकू म्हणजे मला, कोणचे म्हणजे थोडी, सहाय्यम म्हणजे मदत, చేయగలరా म्हणजे करू शकता का. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, नाकू कोणचे सहाय्यम చేయగలరా म्हणजे मला थोडी मदत करू शकता का. नाकू कोणचे सहाय्यम చేయగలరా म्हणजे मला थोडी मदत करू शकता का. समोरचा व्यक्ती म्हणत आहे की मला मदत करायचं मन आहे पण नाही करू शकत. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, సాయం చేయడానికి మనసు ఉంది కానీ చేయలేను. సాయం చేయడానికి మనసు ఉంది కానీ చేయలేను. मित्रांनो, साहाय्य చేయడానికి म्हणजे मदत करण्याची किंवा करण्याचा, మనసు ఉంది म्हणजे मन आहे, कानी చేయలేను पण नाही करू शकत. कानी म्हणजे पण, చేయలేను म्हणजे नाही करू शकत. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, సహాయం చేయడానికి మనసు ఉంది కానీ చేయలేదు म्हणजे मदत करण्याचा मन आहे पण नाही करू शकत. मित्रांनो, तुम्हाला म्हणायचं आहे की कृपया त्या माणसाला बोलवा. कृपया त्या माणसाला बोलवा. बुलाओ से. मित्रांनो, कृपया म्हणजे दयచేसी, त्या माणसाला म्हणजे आ मनीषीनी, बोलवा याला तेलुगूमध्ये म्हणतात पिलवंडी. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, दयచేसी आ मनीषीनी पिलवंडी म्हणजे कृपया त्या माणसाला बोलवा. याला पूर्ण वाक्यात म्हणतात दयచేसी आ मनीषीनी पिलवंडी म्हणजे कृपया त्या माणसाला बोलवा. मित्रांनो, कृपया म्हणजे दयచేसी, आ मनीषीनी म्हणजे त्या माणसाला, पिलवंडी म्हणजे बोलवा. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, दयచేसी आ मनीषीनी पिलवंडी म्हणजे कृपया त्या माणसाला बोलवा. तर मित्रांनो, नंतरचा आहे आपल्याला कुणाला म्हणायचं आहे की भाऊ माझी फाईल घेऊन ये. भाऊ माझी फाईल घेऊन ये. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, अण्णा ना फाईलू तिसुकुरंडी. अण्णा ना फाईलू तिसकुरंडी. मित्रांनो, अण्णा म्हणजे भाऊ, ना फाईलू म्हणजे माझी फाईल, तिसकुरंडी म्हणजे घेऊन ये. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, अण्णा ना फाईलू तिसकुरंडी म्हणजे भाऊ माझी फाईल घेऊन ये. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही तिथे जाऊन पार्सल आणू शकता का. तुम्ही तिथे जाऊन पार्सल आणू शकता का. याला नाही. तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, మీరు అక్కడికి వెళ్ళి पार्सल తీసుకురాగలరా. మీరు అక్కడికి వెళ్ళి पार्सल తీసుకురాగలరా. मित्रांनो, మీరు म्हणजे तुम्ही, अक्कडीकी वेल्ली म्हणजे तिथे जाऊन, पार्सल తీసుకురాగలరా म्हणजे पार्सल आणू शकता का किंवा पार्सल घेऊन येता का. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, మీరు अक्कडीकी वेल्ली पार्सल తీసుకురాగలరా म्हणजे तुम्ही तिथे जाऊन पार्सल आणू शकता का किंवा पार्सल घेऊन येऊ शकता का. तर मित्रांनो, समोरचा व्यक्ती म्हणत आहे की इतका धाडस किंवा इतकी हिंमत माझ्याकडे नाही, मला सोडा. इतका धाडस किंवा इतकी हिंमत माझ्याकडे नाही, मला सोडा. ये नहीं हो सकता. सोडा याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, अंता धैर्यम ना वद्दलेदू नाकू वदिलेयंडी. मित्रांनो, अंता धैर्यम म्हणजे इतका धाडस किंवा इतकी हिंमत, ना वद्दलेदू म्हणजे माझ्याकडे नाही, मला सोडा याला तेलुगूमध्ये म्हणतात नाकू वदिलेयंडी. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, अंता धाडस ना वद्दलेदू नाकू वदिलेयंडी म्हणजे तेवढी हिंमत किंवा तेवढा धाडस माझ्याकडे नाही, मला सोडा. तर मित्रांनो, समोरचा व्यक्ती म्हणत आहे की कृपया माझे ऐका. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात दयచేसी ना माट विनंडी. दयచేసి ना माट विनंडी म्हणजे कृपया माझे ऐका. मेरी बात सुनो. मेरी बात सुनो. याला तेलुगूमध्ये म्हणतात दयచేसी ना माट विनंडी म्हणजे कृपया माझे ऐका. तर मित्रांनो, समोरचं उदाहरण आहे. समोरचा व्यक्ती म्हणत आहे की कृपया मला जाऊ दे. याला तेलुगूमध्ये म्हणतात दयచేसी नन्नू वेलनी वंडी. दयచేసి नन्नू वेलनी वंडी म्हणजे कृपया मला जाऊ द्या. मुझे जाने दो. मुझे जाने दो. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, दयచేసి नन्नू वेलनी वंडी. मित्रांनो, दयచేసి म्हणजे कृपया, नन्नू म्हणजे मला, वेलनी वंडी म्हणजे जाऊ द्या. तर मित्रांनो, नंतरचं आहे की आपल्याला कोणाला जर सल्ला मागायचा असणार तर आपण त्याला तेलुगूमध्ये कसं बोलतात हे शिकूया. तर मित्रांनो, आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की मला तुमचा सल्ला पाहिजे. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, नाकू मी सल्ला कावाली. नाकू मी सल्ला कावाली म्हणजे मला तुमचा सल्ला पाहिजे. नाकू मी सल्ला कावाली. मित्रांनो, नाकू म्हणजे मला, मी म्हणजे तुमचा, सल्ला म्हणजे सल्ला आणि कावाली म्हणजे पाहिजे. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, नाकू मी सल्ला कावाली म्हणजे मला तुमचा सल्ला पाहिजे. तर मित्रांनो, समोरचा व्यक्ती म्हणत आहे की काय झालं क्या हुई किंवा काय झाले. याला तेलुगूमध्ये म्हणतात ए महिंदी
ఏమైంది म्हणजे काय झाले किंवा काय झालं. मित्रांनो काय झालेला तेलुगूमध्ये म्हणतात ఏమైంది. तर मित्रांनो समोरचा व्यक्ती म्हणत आहे की आता काही झाले नाही. आता काही झाले नाही. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो इपुडैते ఏమీ కాలేదు. इपुडैते ఏమీ కాలేదు. मित्रांनो इपुडैते म्हणजे आता काही झाले नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात ఏమీ కాలేదు म्हणजे आता काही झाले नाही. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो इपुडैते ఏమీ కాలేదు म्हणजे आता काही झाले नाही. तर मित्रांनो समोरचा व्यक्ती म्हणताय की ठीक आहे. ठीक आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात सरे. ठीक आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात सरे म्हणजे ठीक आहे. तर मित्रांनो समोरचा व्यक्ती म्हणत आहे की पैशाविषयी विचारला तर किंवा पैसा मागितला तर देणार नाही. बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे. पैशाविषयी विचारला तर किंवा पैसे मागितले तर देणार नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो पैसल अडगिते इवनू. पैसलू अडगिते इवनू. मित्रांनो पैसलू म्हणजे पैसे, अडगिते म्हणजे विचारले तर किंवा मागितले तर, इवनू म्हणजे देणार नाही. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो पैसे मागितले तर देणार नाही. याला तेलुगूमध्ये म्हणतात पैसलू अडगिते इवनू म्हणजे पैसे मागितले तर देणार नाही. तर मित्रांनो समोरचे व्यक्ती पैसे मागितला तर देणार नाही हे तुम्हाला पण माहीत आहे. तर तुम्ही त्याला म्हणणार मित्रांनो हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. मलाही ते माहीत आहे. मलाही ते माहीत आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो अदैते नाकू कुडा तेलुसू. अदैते नाकू कुडा तेलुसू की मलाही ते माहीत आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात अदैते नाकू कुडा तेलुसू. अदैते नाकू कुडा तेलुसू म्हणजे मलाही ते माहीत आहे. मित्रांनो समोरचा व्यक्ती म्हणत आहे की काही पाहिजे असेल तर प्रयत्न करावे लागेल. काहीही पाहिजे असेल तर प्रयत्न करावे लागेल. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ఏదైనా కావాలంటే ప్రయత్నం చేయవలసి ఉంటుంది. ఏదైనా కావాలంటే प्रयत्न చేయవలసి ఉంటుంది म्हणजे काही पाहिजे असेल तर प्रयत्न करावे लागेल. तर मित्रांनो समोरचा व्यक्ती म्हणत आहे की योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो సరైన సమయం కోసం వేచి ఉండాలి. సరైన సమయం కోసం వేచి ఉండాలి म्हणजे योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. సరే ఫ్రెండ్స్ ఈరోజుకి అంతే. కొత్త వీడియోలో మళ్ళీ కలుద్దాం. మీకు వీడియో నచ్చితే వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ని సబ్స్క్రైब చేసుకోండి. तर धन्यवाद मित्रांनो. आजच्यासाठी एवढंच. मित्रांनो जर तुम्हाला तेलुगू भाषा खरंच शिकण्याची आवड असणार तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तेलुगू भाषा बोलण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला काही नाही जर समजला तर कमेंटमध्ये विचारा म्हणजे मी तुमच्या सर्वांच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देणार.